Mumbai Tug brought to you by Sunny's World. Pune's Pride Sunny's World, Life in Funshine. Resort weddings, events, restaurants, adventure wellness. Sunny's World, perfect destination for every occasion. नीट पेपर फुटी प्रकरण गाजतंय आणि नाशिक लातूर नंतर आता पुणे कनेक्शन समोर आले। या प्रकरणामध्ये पुण्यातून मोठी कारवाई केली गेली आहे। पुण्यातील एका कॉलेजमधल्या प्राध्यापिकेला या प्रकरणात दिल्लीमध्ये अटक केले। मनीषा मांढरे असं या प्राध्यापिकेचं नाव आहे। नीट पेपर फुटी आणि परीक्षा गैरव्यवहार प्रकरणामध्ये सीबीआयनं मोठी कारवाई करत तपासाचा वेग वाढवलाय। देशभरात खळबळ उडवून देणाऱ्या या प्रकरणाचे धागेदोरे आता थेट पुण्याशी जोडले गेले असल्यानं सीबीआयचं जे पथक आहे, विशेष पथक पुण्यामध्ये दाखल झाले आणि मांढरे यांच्यापर्यंत ते पथक पोहोचलं आणि त्यांना अटक केले। आता या प्रकरणामध्ये लातूरचे पी.व्ही. कुलकर्णी हे मुख्य सूत्रधार आहेत असं सीबीआयनं म्हटलंय, तर मनीषा मांढरेंना देखील मुख्य संशयित म्हणून अटक केली गेली। मांढरेंपर्यंत सीबीआयची टीम नेमकी पोहोचली कशी, मांढरेंनी नेमकं काय कांड केलंय हेच आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत। नमस्कार, मी निलेश, आपण बघताय मुंबई तक। तर आता या नीट पेपर फुटी प्रकरणामध्ये मुख्य संशयित प्राध्यापिका मनीषा मांढरेंना सीबीआयनं दिल्लीमधनं अटक केली आहे। अटकेनंतर त्यांना सीबीआयच्या विशेष न्यायालयामध्ये हजर केलं जाणार आहे। दरम्यान आरोपीकडून अधिक पुरावे गोळा करण्यासाठी आणि तपासाची व्याप्ती वाढवण्यासाठी सीबीआयनं पुण्यामध्ये धडक कारवाई सुरू केली आहे। पुण्यातील गंगा ओशन या सोसायटीमध्ये सीबीआयच्या अधिकाऱ्यांनी छापेमारी केली आणि संशयितांच्या निवासस्थानी कसून झडती केली आणि मिळालेल्या माहितीनुसार या सोसायटीमध्ये प्राध्यापिका मनीषा मांढरे आणि तिची सहकारी मनीषा वाघमारे या दोघी वास्तव्यास आहेत आणि सीबीआयचे अधिकारी सध्या या घरातली महत्त्वाची कागदपत्र, इलेक्ट्रॉनिक्स उपकरणं, मोबाईल फोन, लॅपटॉप आणि डिजिटल पुरावे ताब्यात घेत असल्याची माहिती समोर आलेली आहे आणि तिथं अजूनही तपास सुरू असल्याची माहिती आहे। याशिवाय आर्थिक व्यवहारांच्या अनुषंगानं सुद्धा सीबीआय तपास करते आणि तिथं बँक खात्यांचे तपशील, व्यवहारांच्या नोंदी आणि इतर आर्थिक कागदपत्रांची सुद्धा तपासणी केली जाते। या कारवाईतून पेपर फुटी प्रकरणातील आणखी एक मोठं रॅकेट उघड होण्याची शक्यता व्यक्त केली जाते। आता आरोपी मनीषा मांढरे म्हणजे प्राध्यापिका असलेल्या आरोपी मनीषा मांढरे नेमक्या कोण आहेत हे थोडक्यात आपण जाणून घेऊया। तर मनीषा मांढरे या नीट यूजी 2026 परीक्षेच्या प्रक्रियेशी संबंधित होत्या। राष्ट्रीय परीक्षा संस्था अर्थात NTA कडून मांढरेंची तज्ज्ञ म्हणून नियुक्ती करण्यात आली होती। त्यांना वनस्पतीशास्त्र आणि प्राणीशास्त्र विषयांच्या प्रश्नपत्रिकांचा पूर्ण ॲक्सेस आणि म्हणजे प्रश्नपत्रिका हाताळण्यासंदर्भातला पूर्ण ॲक्सेस जो आहे तिथपर्यंत पोहोचण्याची त्यांना परवानगी देण्यात आली होती असं समोर आले। पुण्यातल्या एका प्रसिद्ध महाविद्यालयामध्ये त्या प्राध्यापिका म्हणून कार्यरत आहेत आणि आता त्यांनी नेमकं काय कांड केलंय तर त्या संदर्भामध्ये जर तुम्ही जाणून घेतलं तर तुम्हाला सुद्धा धक्का बसल्याशिवाय राहणार नाही। तर एप्रिल 2026 दरम्यान मनीषा मांढरेंनी पुण्यातल्या मनीषा वाघमारेंच्या माध्यमातून संभाव्य नीट परीक्षार्थींना गोळा केलं, त्यांना स्वतःच्याच पुण्यातल्या निवासस्थानी बोलावलं, तिथं त्यांना कोचिंगचे विशेष स्पेशल क्लासेस त्यांना दिले आणि त्या माध्यमातून मनीषा मांढरेंनी 2 विषयांमधले अनेक प्रश्न जे आहेत ते या परीक्षार्थींना समजावून सांगितले। सोबतच विद्यार्थ्यांना हे प्रश्न लिहून घेण्यास सुद्धा त्यांनी सांगितलं। त्यापैकी बहुतेक प्रश्न हे 3 मे 2026ला झालेल्या नीट यूजी परीक्षेमध्ये आले असल्याची माहिती समोर आलेली आहे। त्या प्रत्यक्ष प्रश्नपत्रिका जी होती या परीक्षेची, या प्रश्नपत्रिकेमधल्या प्रश्नांशी त्यांनी सांगितलेल्या प्रश्न हे जुळत असल्याचं आढळून आलेलं आहे। दरम्यान ज्या कॉलेजमध्ये मांढरे कार्यरत आहेत त्या कॉलेजच्या प्रिन्सिपल यांनी समोर येऊन या संदर्भामध्ये स्पष्टीकरण सुद्धा आता दिलेलं आहे। हे प्रकरण प्रचंड मोठं आणि संवेदनशील आहे। त्याप्रमाणे आम्हाला ज्या प्रकारे ऑफिशियल कम्युनिकेशन झाल्यानंतर आमच्या स्कूल एज्युकेशन लॉ प्रमाणे जी काही लीगल कारवाई आहे ती मांढरेंवरती त्वरित केली जाईल अशी प्रतिक्रिया या कॉलेजकडून मिळालेली आहे। नीट पेपर फुटी प्रकरणामध्ये सीबीआय आता प्रचंड ॲक्शन मोडवरती आहे।
देशभरात अनेक ठिकाणी छापे आणि अटक सत्र सुरू आहे. त्यामध्ये महाराष्ट्रातलं मोठं कनेक्शन समोर आल्यानं खळबळ उडाली. आता पुण्यातल्या या कारवाईमुळे तपासाला वेगळं वळण मिळालं. सीबीआयकडून पुढील आणखी काही दिवसांमध्ये काही धक्कादायक खुलासे होण्याची शक्यता नाकारता येत नाहीये. आपल्याला या संदर्भात नेमकं काय वाटतं, आपली काय प्रतिक्रिया आहे ती आम्हाला तुम्ही कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. आणि मुंबई तकला जर तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून घ्या. हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.